राज्यामध्ये भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती आहे। अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती आहे। यामध्ये प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे। तर उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन यांच्याऐवजी भाजप मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या जागी आमदार पराग शहा, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना भाजप मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे। दुसरीकडे दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे। एक नजर टाकूया ग्राफिक्सवर काय काय बदल भाजपकडून होऊ शकतात त्यावर। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडे, उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये पूनम महाजन यांच्याऐवजी ॲडव्होकेट आशिष शेलार, ईशान्य मुंबईमध्ये मनोज कोटक यांच्याऐवजी आमदार पराग शहा, उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे।